revise 12th chapter in maths, equation in one variable. एकचल समीकरणे यामध्ये आपण आज विविध प्रकारच्या समीकरणांचे टप्पे पाहणार आहोत. या टप्प्यांचा जर बारकाव्याने अभ्यास केला म्हणजे आता त्याच्यातल्या 4 महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत ते आपण बघूया. 1-2 उदाहरणं घेतो आणि त्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपण ह्या 4 स्टेप जर तुम्हाला जमल्या असतील तर तुम्हाला हे सोल्युशन्स सहज सोडवता येतात. हे 4 प्रकार आहेत, हे बेसिक आहेत. हे जर येत असतील तुम्हाला, कारण तुम्ही 6वीच्या वर्गामध्ये हे शिकलेले आहात की या क्रिया कशा करतो आपण. आता इथे प्लस असेल, या 4 प्रक्रियांमध्ये आपल्याला ह्या उदाहरणामध्ये हा प्लस असेल तर तो इकडे जाऊन मायनस होतो. याचा अर्थ याचं पक्षांतर होतं. सोप्या भाषेत मी समजून सांगतोय की याचं पक्षांतर होतं. पक्षांतरचा अर्थ काय, हा बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणि बरोबर चिन्हाच्या या बाजूला, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, अशा पद्धतीने एका बाजूला चल असावेत म्हणजे व्हेरिएबल्स पाहिजे आणि एका बाजूला संख्या असावी आणि याची व्हॅल्यू शोधायची आपल्याला, एक्सची व्हॅल्यू, की एक्स जागी कोणती संख्या असेल. मग हे शोधण्यासाठी चल एका बाजूला करायचे आणि संख्या एका बाजूला करायची. इथे पण तीच क्रिया करायची, इथे पण तीच क्रिया करायची, इथे पण तीच क्रिया करायची. म्हणून यांचं नाव इक्वेशन. इक्वेशनचा अर्थ काय, इक्वल करणारा समीकरण करणे म्हणजे त्याचा इक्वलाइज करणे. इक्वेशन असा सोपा अर्थ याच्यातला जर समजला तर आपल्याला हे गणित सहज जमतात. प्लस असेल तर इकडे जाऊन त्याचं मायनस होतं, मायनस असेल तर इकडे जाऊन त्याचं काय होतं, प्लस होणार. डिव्हिजन असेल तर तो मल्टिप्लाय होतो, मल्टिप्लाय असेल तर तो इथे जाऊन डिव्हिजन होतो. हे 4 जर येत असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल येऊ द्या, त्याचे वर्ड्स प्रॉब्लेम असू द्या, काही असू द्या, ते तुम्हाला ते सहज जमतील. तर आपण हा 5 इकडे जातो म्हणजे कसा जातो, तर हा 5मध्ये परत -5 करायची, तर हे दोघांची किंमत 0 येते. एक्स इकडे बरोबर 9मधून 5 गेले, 4 राहिले, तर ही याची व्हॅल्यू झाली. सोल्युशन 4ची किंमत टाकून बघा, 9 येतात. त्यानंतर यात पण तसंच करायचं. 5y/5 35/5, हा 5 कट 7, y = 7. हा डिव्हिजन असेल त्याला मल्टिप्लाय केला, कारण इकडचं इकडे घालवायचं असेल तर आपल्याला त्याला मल्टिप्लाय करायला लागेल आणि त्याच 2ला 3ने पण इकडे पण गुणावं लागेल. बघा, इक्वलच्याच आजूबाजूला असतं. ज्या विद्यार्थ्यांना हे समजलं नसेल त्यांच्यासाठी मी सोप्या भाषेत ते समजावून सांगतोय पुन्हा. तर झेडची किंमत आपल्याला येते 6. आता काय होणार की पुढे हे सगळे उदाहरणं जी आहेत ही एकत्रितरित्या तुम्हाला त्याचा एक ग्रुप बनवला जाईल आणि त्याचं नवीन समीकरण तयार. आता इथे मायनस असेल तर त्याचं प्लस होणार. 6मध्ये पण हा 2 झाला, हा कट केला, आपल्याला मिळाला याची व्हॅल्यू. बघा, ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण शोधून काढलेली आहे. एक्सची पण व्हॅल्यू 4 आहे, हा वायची 7 आहे आणि पीची 8 आहे, झेडची 6 आहे. हे शोधणं, कधी तुम्हाला हे दोन्ही एकत्र असणार, कधी तुम्हाला हे वेगवेगळे असणार. त्या प्रकारचे पण आपण उदाहरणं बघूया. या उदाहरणात बघा, इथे मल्टिप्लिकेशन पण आहे आणि सम पण आहे आणि मग आपल्याला एमची किंमत शोधायची आहे. या उदाहरणात हा 7, पहिल्यांदा आपण एक पहिली क्रिया केली, बाय सबस्ट्रॅक्टिंग 7 ऑन बोथ साईड असं लिहू शकता तुम्ही, आणि हा कट झाला. हा 9मधून 7 गेला, 2 राहिले, ट्वाईस एम. आता हा 2 याला डिवाईड करायचा, ट्वाईस m/2, 2/2, हा कट, 2 1 1, m = 1. बघूया आपण. 3x + 12 ट्वाईस x - 4. आता इथे काय करतात, इथे आपल्याला मी आधीच सांगितलं की चल एका बाजूला करायची, संख्या एका बाजूला करायच्या. सबस्ट्रॅक्टिंग 12 फ्रॉम बोथ साईड, दोन्ही बाजूला तो वजा करायचा. काय,
हा 12, कारण संख्या आपल्याला इकडे न्यायची आहे. थ्राईस एक्स प्लस 12 मायनस 12, बरोबर. हा ट्वाईस एक्स मायनस 4 आणि हा जो इकडचा पण 12. इकडे याचा अर्थ काय, हा दोन्हीकडे आपल्याला इकडे पण द्यायचा आहे बरोबर चिन्हाच्या आणि इकडे पण द्यायचा आहे. हा कट केला. थ्राईस एक्स 2x. याच्यात काय झालं, सम असल्यामुळे, चिन्ह असल्यामुळे यांच्यात मोठ्या संख्येचं चिन्ह आणि त्यांच्यात बेरीज होणार. आता हा ट्वाईस एक्स इकडे आणायला लागेल. सबस्ट्रॅक्ट ट्वाईस एक्स फ्रॉम बोथ साइड्स. थ्राईस एक्स मायनस ट्वाईस एक्स बरोबर ट्वाईस एक्स मायनस 16 मायनस ट्वाईस एक्स. हा ट्वाईस एक्स गेला. इथे मायनस 16 शिल्लक आहे आणि 3मधून 2 गेला, नुसता एक्स उरला. 3मधून 2 1 आणि आपल्याला उत्तर मिळतं एक्सची किंमत 16. तर अशा पद्धतीने ही उदाहरणं तुम्हाला तुमच्या वहीत करता येऊ शकतात आणि त्याच प्रकारची उदाहरणं पण आपल्याला दिलेली आहेत. शाब्दिक उदाहरणे तयार करण्यासाठी, शाब्दिक उदाहरणे जी तयार केली जातात किंवा त्याच्यावरून तुम्हाला समीकरण कसं तयार करायचं, इक्वेशन कसं तयार करायचं किंवा त्याची व्हॅल्यू कशी शोधायची, अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. कारण हा ट्रायल आहे तुमच्यावर. कधी ना कधी वर्ड प्रॉब्लेम हे जर विद्यार्थ्यांना समजत असतील तर त्यांना ते समीकरणं करणे सोपं जातं. पण आपण आत्ता ज्या 4 क्रिया पाहिल्या त्याच प्रकारच्या याच्यात दिलेल्या आहे. करेक्ट ॲन्सर इन द बॉक्स गिवन. आता लेंथ 3 टाइम्स द ब्रेथ अट दिलेली, त्यांच्या अटी काय काय त्या बघा. लांबी जी आहे ब्रेडच्या 3 पटीची आहे आणि ब्रेड दिलेली आहे एक्स. आय एम अ रेक्टँगल आहे, तो काय रेक्टँगल. माय पेरीमीटर इज अ 40 सेंटीमीटर. त्याने त्याच्या इक्वेशनचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला हे सगळं मांडायचं आहे समीकरणामध्ये. त्यांनी अटी दिलेल्या आहेत की मी रेक्टँगल आहे, माझी पेरीमीटर म्हणजे माझी परिमिती 1 2 3 4, 4 बाजू असतील त्यांची बेरीज, 3 बाजू असतील त्यांची बेरीज, 5 बाजू असतील त्यांची बेरीज, त्याला पेरीमीटर असं म्हणतात. बाजूंची बेरीज आहे. मग त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण असं करतो की ट्वाईस लेंथ इंटू ट्वाईस ब्रेथ, असा त्याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण पेरीमीटरचा, रेक्टँगल किती आहे पेरीमीटर 40 दिलेलीच आहे त्यांनी, ती शोधत बसायची नाही आपल्याला. आपल्याला तिथे फक्त त्या सूत्रामध्ये ती किंमत भरायची. आता याच्यात लेंथ काय आहे 3 टाइम्स. लेंथ किती आली थ्राईस एक्स आणि ब्रेड किती आहे एक्स. मग 3 आणि ब्रेड किती आहे नुसता 1. एक्स त्यांनी ऑलरेडी लिहिलेलं आहे, त्यामुळे 3x आणि 1x असं लिहायचं नाही. मग स्क्वेअर होणार, ते चुकून जाईल तुमचं. आणि मग आता याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं, यांची बेरीज करून टाकायची आपण आता. कारण ब्रॅकेटमधलं आधी क्रिया करायला लागेल. तर बेरीज 3 आणि 1 4x, कारण 3x आणि 1x किती झाले एकूण 4x. मग आता यांचा मल्टिप्लिकेशन 4 2 8x. या 8ने याला डिवाईड केलं 40ला तर आपल्याला उत्तर आलं 5. अशा पद्धतीने आपल्याला एक्सची किंमत मिळाली 5 सेंटीमीटर, ब्रेडची किंमत मिळाली 5 सेंटीमीटर आणि त्याच्या 3 पट 15, 5 त्रिक 15 ही आपल्याला मिळाली. जर यांची पेरीमीटर काढली तर 5 2 वेळा 10 झाले, 15 आणि 15 30, 10 आणि 30 40. अशा पद्धतीने आपण हे उदाहरणं आपण सहज सोडवू शकतो. यात पण तुम्हाला त्याच उदाहरणाचा संदर्भ दिलेला आहे. तुम्हाला याच्यात किमती भरता येतील की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. की माझ्या वडिलांचे वय 32 वर्ष आहे, माझ्या वयापेक्षा. तर फादरचं आजचं वय किती आहे, तुमचं वय काय आहे एक्स इयर, आणि वडिलांचं वय 32 मोर आहे म्हणजे एक्स प्लस 32 इथे येणार. त्यानंतर इथे दिलं ग्रँडमदर्स एज इज अ 10 मोर दॅन 4 टाइम्स. 4 टाइम्स आहे कोणाच्या, त्याच्या वयाच्या 4 पट आहे आणि ते कितीने जास्त आहे 10ने जास्त आहे, म्हणून 4 पट अधिक 10. त्यानंतर माझ्या
बहिणीचं वय, सिस्टर्स वय हे 4 लेस आहे दॅन माय एज सिस्टर्स एज. मग किती येणार? x मायनस 4 येणार. त्यानंतर बघा इथे माय फ्रेंड्स एज इज 5 मोर दॅन हाफ ऑफ द एज. 5 मोर दॅन म्हणजे x/2 आणि हाफ ऑफ द एज म्हटलं ना, तू माझ्या वयाच्या निम्मे आणि त्याच्यामध्ये 5 जास्त. तर ही समीकरणाची मांडणी आहे. माय मदर्स एज इज 3 टाइम्स माय एज. माझ्या वयाच्या मदर्स एज. इथे पण थ्राइस x येणार, इथे x मायनस 4 येणार. तर असा हा समीकरणाचा भाग जो असतो हा तुम्ही सहज समजून घेऊ शकता. या प्रकारची उदाहरणे जी असतात ती शाब्दिक उदाहरणे असं म्हणतो आपण. यांना वर्ड प्रॉब्लेम असं म्हणतात. वर्ड म्हणजे शब्द. तर शब्द वापरलेला असतो. समीकरण तेच करायचे जे आता आपण शिकलो ते. मदर्स एज इज 25 years ओल्डर दॅन हर सन. आईचं वय 25 वर्ष जास्त आहे. अर्थातच आईचं वय हे जास्त असणार मुलापेक्षा. फाइंड द सन्स एज. जे विचारलंय ते x मानायचं. इफ आफ्टर 8 years रेशिओ ऑफ सन्स एज. मुलाच्या वय हे s/, बघा रेशिओ कोणाचा घ्यायचा? आफ्टर 8 years 8 वर्षानंतर. रेशिओ म्हणजे काय? त्यांचं गुणोत्तर. अंश छेद रूपामध्ये जे मानतो ते गुणोत्तर. आधी मुलाचा आणि त्यानंतर आईच्या वयाचा छेद या पद्धतीने त्याने दिलेला आहे. तो गुणोत्तर कसा असणार? मदर्स एज विल बी द 4/9. जर त्यांना भाग दिला तर ते लघुत्तम हे एवढं असणार आहे 4/9. तर आपल्याला शोधून काढायचं आहे. कोणाचं वय शोधायचं आहे? मुलाचं वय शोधायचं आहे. तर आपल्याला ह्या क्रिया पण आपल्याला करायला लागतात. म्हणून त्याची मांडणी करत जायची. 25 वर्षानंतर आईचं वय 25 वर्ष मोठं आहे म्हणजे आपल्याला जर त्याचं x मानलं तर आपल्याला काय मिळू शकतं? तर x मानलं तर आईचं वय x+25. मुलाचे वय, आईचे वय आपण असं मांडू शकतो. त्यानंतर 8 वर्षानंतर परत दुसऱ्या स्टेपला लिहायचं. 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यात झालेला बदल x+8 होणार. तर 25मध्ये पण 8 वाढणार. जर आईचं वय 8 वर्षानंतर वाढलं तर मुलाचं पण 8 वर्षानंतर वाढेल. तर त्यांचं गुणोत्तर आपल्याला कसं घ्यायचं आहे? ते गुणोत्तर घेऊन आपल्याला त्याची तुलना याच्याशी करायची आणि मग ते समीकरण आपल्याला आपल्या ज्या मूळ समीकरणासारखं मिळतं आणि मग त्याची आपल्याला सोडवता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे उदाहरणं तुम्ही सहज सोडू शकता. इथे डिनॉमिनेटरमध्ये पण बघा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणजे काय? अंश. डिनॉमिनेटर म्हणजे काय? छेद. The denominator of the fraction is greater than its numerator by 12. If the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent to the 1/2. Find the fraction. फ्रॅक्शन विचारलेला आहे तर तो आपल्याला काय मानायचा? न्यूमरेटर एक तर त्याचा छेद माना, एक तर अंश माना. तर छेद मानला तर काय होईल आणि अंश मानला तर काय होईल? त्याचं त्यांनी सांगितलं न्यूमरेटर हा x मानला तर डिनॉमिनेटर काय तयार होईल? x+12. कारण त्यांनी सांगितलं द ग्रेटर दॅन द न्यूमरेटर बाय 12. न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर हा 12ने जास्त आहे. या अटी दिलेल्या असतात आणि म्हणून x+12 झालं. द फ्रॅक्शन काय झालं? यांचं दोघांचं फ्रॅक्शन x/x+12. हे कोणाच्या बरोबरीनं आहे? द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2. आता हा न्यूमरेटर x-2 केला आणि त्याच्यात 7 वाढवला आणि डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7. वरच्यामध्ये आणि खालच्यामध्ये 7 मिळवला तर त्याचं x+19 होतं. x-2/x+19 इक्वल टू x-2/x+19 इक्वल टू 1/2. तर असे व्हिडिओ आपण आपल्या आधीच्या याच्यात दाखवलेले आहेत. त्यामुळे हे फक्त तुम्हाला समजून सांगतोय. तर अशी उदाहरणं तुम्ही त्याची मांडणी करत आपण करू शकता. त्याची तयारी करा तुम्ही. धन्यवाद.